नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. मी वैभव देशमुख आणि ही पोरगी पारुशी वैष्णवी देशमुख. तर आत्ता जस्ट ही उठली, ठीक आहे. हीच उठल्यावर रावतर बघू शकता किती दिसते बघा, छान झपाळ्याची झपाळ. आमच्या काय म्हणतात म्हणजे झपाळ्याची झपाळ म्हणतात तिला. नाही, माझं मी उठलोय आता आणि मी जस्ट ब्रश केलाय, आंघोळ नाही केलेली गाईज. मी आधी उठलोय, ठीक आहे. मी उठलोय आधी आणि हिला इथं पाणी ठेवलं आंघोळीला. बघे महाराणीला इकडे आंघोळीला पाणी ठेवलं मी. म्हटलं उठल्या उठल्या ब्रश करेल, आंघोळ करेल, म्हणजे लेट नाही होणार, कारण माझं काम आहे, मला बाहेर जायचं नाही. आता वाजले सकाळचे 5 गाईज, तुम्ही बघू शकता बाहेर अंधार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. तू पण बोल. हॅपी 15 ऑगस्ट. मेरा इंडिया, जय हिंद भारत. तर गाईज मला आता व्हॅनिटी पॅक करायची, कारण रात्री खूप लेट झाला, लाईव्ह पण गेलतो आम्ही. आणि मला आता व्हॅनिटी पॅक करायची, मला बॅग पॅक करायची. आपण बॅग पॅक करूया, ठीक आहे. तुझा लवकर ब्रश कर आणि आंघोळ कर, ठीक आहे. ढकलून देईल मी वॉशरूम मध्ये पुन्हा. गाईज माझं ब्रश फ्रेश करून झाले, पण याच्यातून व्हॅनिटी पॅक नाही करून. ब्रश करून झाला फक्त तुझा, ब्रश करून झाला, आंघोळ करून बाकी आहे तुझी. दाखव आंघोळ. व्हॅनिटी ह्याची खप्पे इकडे निम्मे, माझं घर दाखवतो. माझं घर दाखव. हे बघा, ही आहे खालचा बंगला, ही खालचा फ्लोअर, इथे दिदी राहते आणि इथं मी राहते. बासना भांडी खेळायची का आपण याच्यामध्ये? किती मस्त आहे ना बासना भांडी खेळायला. इथं बासना भांडी खेळायची, इथं बासना भांडी खेळायची. भांडण करते आई बापाला, मला असली बॅग घेऊन द्या बासना. पण ती तेवढी लेकर लहान लहान नाहीत आपले फॉलोअर्स. गाईज तिची आंघोळ झाली आणि ती बनवते. इकडे काय बनवते? कसला बनवते? मला खूप आवडतं ना. मला गाईज तुम्हाला माहिती ना, मला दुधातला शाबू किती आवडतो आणि ही मला पण बनवते, ठीक आहे. उशीर झालाय आम्हाला, 6 वाजून गेले. आणि मी इकडे बनवला मिल्कशेक, जे बनलाय केळीपासून, ठीक आहे. इकडे मी माहिती असते केळीपासून असते मिल्कशेक का पुस्तका का माहिती नसतंय. तर आई उठ ना, आई आमची आणखी झोपलेलीच आहे. आईसाठी मिल्कशेक बनवला आणि मी पण पिणार आहे. रेसिपी काय सांगितली, फक्त मी सांगितलंय काय काय बनवलंय, काय काय नाही बनवलं. त्यात पण तुला राग यायला लागला, काय काय राग यायला लागला. गाईज छान दिसतोय मी कसं पण आंघोळ केलं भेटत आपण, ठीक आहे. चल आंघोळ करू, बाय. तर गाईज अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनावर्गे, तर आज 15 ऑगस्ट मी माझ्या भावंडांना सर्वांना माझं भाषण देणार आहे. 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यातील. आणि सगळ्यांचे झेंडे दिसताय आम्हाला, सगळेजण व्हाईट ड्रेस वरती दिसताय. आणि मी का ब्लॅक घातला काय माहिती, इडीचं माझ्या डोक्यात पण नाही आलं काय, मी ब्लॅक घालून होती का? माझ्याकडे पण नव्हतं व्हाईट. आपण व्हाईट ड्रेस घालून शकत ना. पोस्ट करत आपण आणि आता इथे एवढी गर्दी आहे ना, आम्हाला वाटलं 8 वाजता पोहोचायचंय. बरोबर आपल्याला 6 वाजता निघायचं, तरी पण आम्ही लेट निघालो. तरी पण आता 8 ला 10 मिनिट बाकी येतं, तरी आम्ही पोहोचलोय लवकरात लवकर. आणि एवढी गर्दी होती पण आम्हाला जागा भेटली बसायला, मग आम्ही झोपून आले. जागा खूप आम्ही कष्टाने पकडली होती, पळत पळत येऊन. आणि काय आता आम्ही आलो डोंबिवलीला आणि आम्ही जात आहोत लोकेशनला. लोकेशन आम्हाला मिळालेलं आहे, चलो आपण लोकेशनला भेटूया. आता पण जायचंय आम्हाला, खूप लांब आहे इथून पण. बापरे, आता आम्हाला काहीतरी ऑटो वगैरे करून जावं लागणार आहे. मी नीटच पकडला. वैभव बघा ना किती घाण दिसायलाय. कपडे कॉलेज बॉय दिसायला, चांगली काय माहिती, तुलाच माहिती. तर आता इथून इतक्या लांब जायचंय ना आम्हाला, ऑटो करून जायचंय. काय सांगावं, माझी जीवाची फजिती. सकाळी उठल्या असणार, माहिती पण नव्हतं जायचंय म्हणून. वैभवनी अचानक सांगितलं. मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलते. गाईज आमचा झालेला आहे पोपट, खूप मोठा पोपट. आजपर्यंत एवढा मोठा पोपट कधी झाला नव्हता. आम्हाला एवढा राग आलाय ना खरंच. म्हणजे मी 5 वाजता उठले, 5 वाजता उठलो आम्ही. काय झालं पोपट, त्याच्यामुळे मी घरी गेलो सांगतो. आता आम्ही घरी चाललो. सांगते ना, नको घरी गेलो सांगतो. आमची लोकल आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आम्ही हा तुझ्या बाबाची लोकल आमची लोकल. हा, आमची मुंबईत आमचीच लोकल. आपण घरी गेलो भेटू. अरे बॅग अलीकडे बाबा, बॅग खूप गर्दी खूप आहे, गर्दी बापरे. मंडळी आम्ही आलो आहोत घरी. आणि सकाळी 5 वाजल्यापासून मला वेड समजले. वेड आणि मी पण फिरतोय. एवढी मोठी व्हॅनिटी आहे बघा, आणि व्हॅनिटी पण खोललेली आहे बघा. म्हणजे 5 वाजता उठा, तिकडे जावा, नंतर इथं या, 2-3 ट्रेन बदला, मेट्रो बदला, ऑटो बदला, मेट्रो बदला, हे करा ती करा.
आम्ही बसलेलो पण नाही आणि जेवलेलो पण नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा आई म्हणली रिवा बाळांनो आलात तुम्ही. आई एवढी चिडली जेव्हा तिला माहित झालं आम्ही कामच करून नाही आला, मतलब शूटच करून नाही आला. मला सांग 5 वाजता गेला आईनं डायरेक्ट शिव्या दिल्या त्या बाईला, म्हणजे त्या मुलीला शिव्या दिल्या डायरेक्टली. असा 11 वाजलेत 11. काय मेसेज केला आज करेल मी रीड नाही केलं. तर काय आई एवढ्या शिव्या दिल्या आईनं आम्हाला छान वाटलं. मला काय म्हणायचं 5 6 7 8 9 10 11 6 तास लिटरली 6 तास आम्ही 6 तास दिले तुम्हाला आणि तुम्ही काय दिलं आम्हाला. खरंच मला प्लॅन कॅन्सल केला प्लॅन. हे छान दिसायला लागली रे तू आज. छानच आहे म्हणजे जेवण बनव आता आम्हाला थोडस फ्रेश व्हायचं जेवायचं. तुम्हाला सांगू मी परत घरातलं राडा काढायचं आज नाही घरातलं काय ते असं वैभवकडून जरा काम करून घ्यावं माझे घरात. मग काय झालं बघा मी तुम्हाला पहिल्यापासून का सांगत नाही तुला सांग की. तर आईने इतक्या शिवाय दिल्या ना त्यांना. आई म्हणली असं थोडीच असतं 5 वाजता. बाबा त्यांनी ब्लॉग बघितलं तर पुढं बघू दे. नो प्रॉब्लेम जे आहे ते आहे. ओय माझी व्हॅनिटीवर पाठ होती काय एडी. अरे माझ्यात कॅपॅसिटीच नाही बघ. मी तो धरत तर काही आई बोलली की नाही आईचं पण खरं आहे नाही का. म्हणजे आई खूप ही झाली इरिटेट झाली की डोंबिवलीला गेलो आम्ही. डोंबिवली ते युट्यूब साठी सॉन्ग शूट होतं मग त्यांना त्यासाठी मेकअप पाहिजे होतं. त्यांचे काहीतरी मॉडेलचे कारण दिली त्यांनी. मग ते मॉडेलचं कारण होतं की यांचं होतं माहित नाही ठीक आहे जाऊ द्या. पण आमचं मेन लागतंय माहिती युट्यूब सॉरी मेकअप गेला साईडला ठेवला. पण आमचं मेन होतं डोंबिवली ट्रिप होती. आम्ही नावच दिलं ह्याला डोंबिवली ट्रिप. तुम्ही थंबनेलला पण पाहिलं असेल ना डोंबिवली ट्रिप. डोंबिवलीच्या स्टेशनला गेलो तिथे 8 तास बसलो. फोन करतो त्या फोनवर फोन मेसेज हे झालं ते झालं मग डोंबिवली स्टेशनहूनच आम्ही रिटर्न. मग आम्हाला डोंबिवली ट्रिप म्हणजे का मी तुम्हाला सांगतो कारण तिकडे डोंबिवलीला एक छान छान मंदिर आहे आणि वडापाववाले आणि थोडंसं फूड स्ट्रीट आहे. तिथं जायचं होतं आम्हाला. आम्ही सगळं ऑनलाईन सर्च केलं. आम्हाला तिथंच मूडचा सगळा सत्यानाश झाला. मग आम्ही गेलो नाही आलो. डोंबिवली ट्रिप कॅन्सल झाली याच्यासाठी. पण मी काल वय बोलले लाईव्हला हो लाईव्हला मी शिपू करत होतो. दीदीला आणला आहे शिपू. शिपूचा वास किती छान होता यार. मी ना कच्चा मतलब जेवताना कच्चा शिपू तोंडी लावायचा किती छान लागतो. पण याच्यामध्ये चुका नाही ऍक्च्युली पातळ भाजी करायला. पण मोकळी भाजी करू शकतो यार. कसला मस्त वास येतो. तर कॅपॅसिटीच नाही आता सध्याला. तर आम्ही घरी आलोत. मग आजचा काय जे प्लॅन आम्ही करूयात म्हणजे आणि फिक्स नाही बट काहीतरी करणार कारण पूर्ण दिवस आम्ही वाया नाही जाऊ देणार. साडी घालायची का दोघांनी पण. ईडी करू तू जरा ईडी कर ईडी. तर काहीतरी साडी घालायची मस्त शूट करायची आणि कुणाला समजलं कुणाला समजलं फक्त मेसेज समजने वाले को इशारा कॉपी है. समजने वाले को इशारा काफी है. कॉपी हे असतं ते. काफी. आता आम्ही बेसिकली जेवतो. काहीतरी बनवले आहे ना. बनवले म्हणजे काय बनवले पालकाची भाजी. पालक बनवले कारण मी पालक आणला होता. आई पालकाची भाजी बनवली ना. अरे काहीच नाही बनवलेलं. आई वॉशरूम मध्ये. तर आई धुणं धुती आता. आईचं कामच नाही झालं घरातलं तेव्हा आम्ही आलो. तर म्हणलं आज काय पालकाची भाजी शूटचा प्लॅनिंग वगैरे करत होतो आम्ही पण नाही करत आम्हाला शूटचं प्लॅनिंग कारण पुढं खूप साऱ्या शूटसाठी आम्ही आणलंय रेंटवर साडी आणि ज्वेलरी करायची. आता शूट करावा तरी कसा परत इव्हिनिंगला ऍक्च्युली जॉबला जायचं आणि मूडचा सगळा सत्यानाश झालेला आहे. शूट नाही होणार आमचं प्लीज सॉरी. पण नाहीये एनर्जी लेवल तर खूप डाऊन आहे. आपण जेवूया ठीक आहे आणि फ्रेश व्हायचं. आधी फ्रेश व्हायचं चेंज करायचे. मी ना जरा अति घाण दिसायली आहे ना. तुम्हाला काय वाटलं माझ्या तोंडावर अशी फोड आलेत. आय डोंट नो वाय. मी काय करायला लागलो माहिती त्याला सारखं काय ती केळीची ती रेसिपी ट्राय करतो माहिती तुम्हाला. मी तुम्हाला दाखवते आणि कसला घरात राडा करून ठेवला. हे बघा हे सगळ्या साड्या फिड्या ते साड्या आणून ठेवल्या ते शूट करायचं आम्हाला. आणि हे बघा किचन मध्ये राडा कसरा खायची सवय लागली खायची. तू खा ना तुला सवय आहे कसरा खायची. पातीला बघा इकडे किचनवर नुसतं पसार आहे. मला काम करायचं. मी ह्याला 17 सांगते बघ मला काम करायचं. उरक फटाफटा. हे केळी चिरतय हो का तुम्हाला दाखवते मी. तिकडे बघा अयो आज मॅचिंग झालं रे. आमचं ना काहीच असं होतंय ना. टी शर्ट 100 रुपये टी शर्ट नाही ना तुम्हाला मी सांगते ना
की आमचं असं मेंटॅलिटी ते असं मनानेच मॅचिंग होते. मला इंग्लिश मध्ये ते ये नाही वर्ड आता तुम्हाला बोलायला. दोघांची मेंटॅलिटी सेम ऍक्च्युअली नाही का. आज काय घालायचं म्हटलं की दोघं वेगवेगळ्या टाइमला वेगवेगळे चीज करतो पण ते सेम होतं नाही का. पण ते असं नाही का म्हणजे ती मॅचिंग आहे ना, ते मनानेच होऊन जातं. विचार करायची गरजच नाही लागत. असं ते काय लोक घालत नाहीत का. हा नंतर काय म्हणतो जीव वैतागलाय. आणि दाखव बाबा दाखव. हे बघा दूध टाकायचं त्याच्यामध्ये आणि तूप टाकायचं आणि गुळ टाकायचं. ह्याची रेसिपीची ती कुठं पण मन शेप आहे म्हणून मला वाटतं हा जरा जास्त नाटक करतो काय की. म्हणजे शेपाची भाजी मला खायला वाटायला लागली पण कधी बनवायची का. आता उद्या बनवायची. उद्या म्हणजे आई बनवेल सकाळी. आज आईनी बनवलीये पालकची भाजी. तुम्हाला जर माझा फोटो वाटत असेल ना दाखवताना पालक. मला माहिती तुम्हाला फोटोच वाटत असणार आहे. मला माहिती ना म्हणून मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल की वैष्णवी सगळं खोटं बोलते. हे बघा पालकची भाजी अख्खा 20 रुपयाच्या पालकची भाजी आहे. किती रुपयाचा पालक आहे रे. कढईमध्ये खाते. कढईमध्ये लग्न होत नसते. कढईमध्ये खाल्ल्यावर तोंड काळ झालं लग्न होत नसतं. म्हणजे हे बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही माझं लग्न नसतं होत. म्हणजे होत कसं असतंय तुम्हाला सांगते मी. माझ्या काय बोलते कढईमध्ये खायचं नसतंय. कढईमध्ये खाल्ल्यावर तोंड काळ होत असते. मग ऑटोमॅटिकली तोंड काळ झालं लग्न कसं होईल. नाही होणार. ऑब्विसली नाही होणार. लॉजिक आहे. लॉजिक फक्त दिमाग पाहिजे. कधी पण लॉजिक लावायला येते. कंटाळा येत नाही का असं करते कसं. तर चला मी तुम्हाला नंतर दाखवते. वैभव जेवण करतोय आता सध्याला. आणि मी पण जरा तुम्हाला नाही म्हणजे व्हिडिओ दाखवते. तुमचं दाखवते असं नाही. व्हिडिओ असं परत दाखवते तुम्हाला व्हिडिओ माझा. आणि मी आता इन्स्टाला पण पोस्ट तो आपण करू शकतो ना. आपण युट्यूबला शॉर्ट आताचा व्हिडिओ पण त्याच्यामध्ये मी नाहीये. होय त्याच्यामध्ये. बरं चला मी भेटू तुम्हाला नंतर. आता मला थोडस गोट पूजा करू द्या. बाय. मी खूप डिस्टर्ब झालेलो आहे त्याच्यामुळे मी झोपलेलो आहे. मी झोपत आहे नंतर. आम्हाला आज तर आम्ही आज डिसाईड केलेलं जे मोबाईल हातामध्ये मोबाईल तर आम्ही आज डिसाईड केली इकडे कॅमेराचे. तर आम्ही आज डिसाईड केलेलं आहे. आणि आज आम्ही डिसाईड केलेलं आहे घरकाम. तर खूप विचार करून खूप खाऊन मोबाईल बघायचा का तुम्हाला कोणत्या कंपनीचा आहे. कोणत्या कंपनीचा आहे. ओप्पो. गाईस तुम्हाला माहिती आहे मी सांगू एक सिक्रेट सांगू. असं प्रत्येक घरात असतं की जे मोठ्या भावा बहिणींनी यूज केलं ती लहान भावा बहिणींनी यूज करायचं आहे का. पण आमच्यात उलट आहे. जे आधी मी यूज करणार पुन्हा यूज करणार. आता हा मोबाईल बघा आधी लक्ष देत नाही माहिती का इतक्या छोट्या गोष्टी. मला वाटतं काय त्याला वापरायचं तर येऊन जाऊन की 2-3 फोन येतात माझ्या मोबाईलवर. आणि येऊन जाऊन 1-2 मेसेज येतात. काय करू काय फोनचं मी. गाईज हिला माहित पण नाही. आता ही इन्फ्लुएन्सर बनली. युट्यूबर बनली. युट्यूबर बाहेर गेलं तरी 100 लोकांची लाईन नाही लागत. फोटो काढ. आमची व्हॅलिटी पण अशीच आहे म्हणजे. तर आमचं असं आहे ना जी मी आधी युज करणार नंतर दीदी युज करणार. कशामध्ये झाले का कशा मोबाईल मध्ये झालंय. आणखीन सॅक मध्ये झालं दप्तर. ती जाऊ द्या. ब्लँकेट हा ब्लँकेट मेन आहे. आता मला जरा हे समजा एक ब्लँकेट आहे ठीक आहे. मला हे ब्लँकेट दिले पप्पांनी घेऊन आणि मला नंतर कंटाळा आलो मतलब पांघरायचा. नंतर बाबाला म्हणणार बाबा मला नवीन ब्लँकेट आणायचा. मग मला नवीन ब्लँकेट आणलं ना आई दिदी धुवून घ्यायची ही वापरायची. मला तर आणि घाण वाटतं. दिदी कशी वापरत असेल माझ्या छोट्या वस्तू. नाही वाटत. तुला वाटते का हे सांग आधी. लाज मला नाही तुला वाटते. पण ती जाऊ दे. तुम्हाला एक सांगू मेन मुद्दा. शाळेची सॅक आहे ना बाबा मला 600-700ची सॅक घ्यायची ठीक आहे. आणि 300ची. आणि बाबा म्हणजे पोरगी तिला चांगलं दिसलं पाहिजे. तिला एक नाही का रुबाब राहायला पाहिजे. पोरांचं काय पण आबाडी घेऊन असं असायचं. त्याने किती जरी तिकडे हे केलं ना तरी मलाच भेटायचं ब्रँड. तर ह्या पोरीकडे शेपूची भाजी ठेवली माझ्या तोंडात पाणीच आवरत नाही. किचन मध्ये आलो ना तोंडातलं पाणीच आवरत नाही. आज मी तुम्हाला दाखवते आमचं कबड. आम्ही आज तुम्हाला होम टूर लिहिलोय. होम टूर कशी राहील. होम टूर शांत बसतो. होम टूर नाही घराची साफसफाई करणार. साफसफाई करणार ठीक आहे. आज खूप आणि सुरुवात करतो आमच्या कबड पासून. तुम्हाला एक सांगायचं मग सांगतो मी. हाय गाईज कसे आहात तुम्ही. आम्ही खूप छान आहोत. आणि इंट्रोडक्शन आम्ही तुमचे भांडवल. सॉरी तर आम्ही घरातला राडा चालू केलाय. मी तुम्हाला दाखवू इच्छिते. अरे कसं खाली होणार आहे. हे बघा इतका पसारा इतका सगळं असं सगळं काय आमची आहे काय म्हणजे वडण्या लोंबतात काहीतरी. काय रे काय माहिती अगं ते माईक मध्ये आवाज येते का. हा माईक बरोबर. तर गाईज आता आम्ही स्टार्ट करूया.
आणि थांबा मी तुम्हाला दाखवते जरा नीट असा. माझा कॅमेरा थोडासा कसं आहे, माझा कॅमेरा थोडा महागच आहे त्याच्यामुळे सेट होत नाही लवकर. तर ये सुरुवात करूया. काय करायचं, दोघांनी मिळून घड्या घालायच्या आधी, ठीक आहे? आधी घड्या घालू आणि आधी जी कपडे आपण रोज घालतो अरे ते पण बाजूला काढून, जे कपडे रोज घालतो ते आपण बाजूला आणि जे काढू. कपडे मळाले त्याचं काय करायचं? वॉशिंग मशीन टाकू. आपण जी कपडे न धुता टाकू दिली, जशी की हा. तुझी पॅन्ट, तुझीच पॅन्ट आहे बघ ती. हे माझी नाही पॅन्ट ती का बस. आणि बापरे लय कपडे सगळं गाईज वर आता हे करूयात आपण हे ना. बघा आधी पॅन्ट आता आहे, आधी पॅन्ट आहे आपण वेगवेगळे काढू. ही पॅन्ट वेगवेगळे काढू तिचे. इतकं बोचकं घेऊन जायचंय आम्हाला, नदीला घेऊन जायचंय, नदीला आम्हाला पहिलं. नदीला जायला जायचंय. बापरे लय जास्त आहे गाईज. तुम्हाला सांगतो मी, आम्ही जेव्हा राहायला आलो मुंबईमध्ये फक्त एक सुटकेस मध्ये कपडे होते, ठीक आहे. महाराणीला घे. तर गाईज ह्या साड्या आमच्या शूटला आणल्यात आम्ही रेंटवर. त्या किती छान साड्या आहेत ना, आम्ही शूट करणार येतो. मी तुम्हाला तर तुम्हाला सांगायचं होतं की काहीच कपडे नव्हते आमच्याकडे, काही कमेंट आली तिथे तू ऑसम दिसत आहे, अयो किती छान कमेंट. तर आता आम्ही तू कधी मी काय पप्पी देते. बर चल, तर काय करू आपण, हम्म. कपड्यांचा वास लय लागला रे. तुझा वास आहे लागला तिथे, तुझ्याच कपड्यात येते. नाही, येते नाही. बोललीस नाही. तू कॅमेरा चालू. अरे पण मला काय म्हणायचं माहिती का, तसलं ते डांबर गोळी ठेवायला पाहिजे. शी किती इडबिड आहे का तू, काय पुन्हा ही नाही का भेट आपली एअर वगैरे ती मतलब असते ना वॉशरूम मध्ये ठेवतात वॉशरूम मध्ये पण असते ना रूम फ्रेशनर वगैरे ते ठेवायचं. तर काहीच मी तुम्हाला सांगत होतो की आम्हाला काहीच कपडे नव्हते आधी आमच्याकडे, आणि नंतर एवढी कमी मतलब तुम्हाला सांगू, मी तुम्हाला रिअलिटी सांगू, हा फक्त एक चड्डी घेऊन आला होता. नाही, एक चड्डी आणली, ती एक पॅन्ट एक शर्ट, आणि ती पण पॅन्ट माझी होती. ती पॅन्ट आणखी नाही, तुम्हाला दाखवू का? थांब बरं, हुडकावं लागेल. शर्ट हा होता बघा. मी जेव्हा घर सोडून आलतो ना तेव्हा हा शर्ट होता माझ्याकडे. फोटो आहे, सगळं प्रूफ आहे माझ्याकडे, रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड केलं मी. आणि होई कबड मोडलं का आपलं? नाही. नाही. आणि तर मग मला सांगायचं की तेव्हापासून आम्ही इतके कपडे घेत आले 2 वर्षापासून. आणि ना गाईस कबड आता घेतला आम्ही. कबड ही दोघी आई आणि ही काय म्हणते, कपड नको घ्यायचं. आता त्या कबड मध्ये जागा पुरत नाही. कबड मध्ये विषय काय केलाय, वरी पण कपडे ठेवायचे आपण. 2 अशा Suitcase. 4 व्हीलर वाले बॅग आहेत, 4 व्हीलर, Suitcase. यु नो व्हॉट 4 व्हीलर. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही कोंबणार आहेत आणि तिकडे वरी टाकणार आहेत. आणि तसं पण आमच्याकडे तो एक डब्बा आहे, त्याला चाक नाहीयेत. आणि ठीक आहे, डब्यात बी नाही ठेवणार मी. तर आमच्याकडे आणखीन एक कबड आहे इकडे साईडला, तुम्ही बघू शकता. आणि हे पण फुल आहे, बघू शकता. वरी पण कपडे आहेत. तिथं तुझ्या लॅपटॉप मुळे गुतलाय माहिती का. आणि मग मी ठरवलंय लॅपटॉप काढून टाकूया तुझं. सापशाकाना त्या लॅपटॉपचा असं. आणि इकडे बिना कामाचे कपडे ठेवायत नाही. हा, इकडे ना काय करूयात, आपल्या शूटच्या साड्या ठेवूयात. ओके, हा चल काढ बरं शूटच्या साड्या सगळ्या. काय करूयात, खाली ठेवूयात. आधी आपलं हे सेट करूयात ना, ते नंतर आपण सुटकेस मध्ये पण ठेवू शकतो. आपल्या रेग्युलरचे कपडे ना आपण इथं ठेवूयात. इथं म्हणजे कसं बसणार नाही. मी काय म्हणतो, इथं ठेवायत ना जे बिनकामाचे कपडे, ते नवीन वगैरे कुर्ते वगैरे नाही का, इकडे ठेवायत. रेग्युलर तिकडे ठेवायत. पण नवीन जास्त आहेत रे. रेग्युलरची किती 4-5 शर्ट आणि 2-3 नाईट पॅन्टी. रेग्युलरचे जास्त दिले उलट. अरे रेग्युलरची इतकी नाहीत कपडे. कसं बसणार त्या ह्याच्यामध्ये असं टाकणार आपण. अशा मोठ्या घड्या करायच्या, मोठ्या असं ठीक आहे, असं काढून. ठीक आहे गाईज, आपण करूयात काय सुईनं काम घालायचं. सुईनं काम करणे म्हणजे तुम्हाला माहिती घे हा म्हणीचा अर्थ. आमचे बाबा म्हणायचे होऊन द्या सुईनं, करूया सुईनं म्हणजे सावकाश तू सांगून टाकते असेल. हे काय सस्पेन्सच नाही राहू देत. सस्पेन्स म्हणजे सांग बरं मला मराठीमध्ये काय म्हणतात. इथे पिंपल आला थांब की खाल्लंस ना, आताच तू फोडून खाल्लंस ना. मार्काची चालू करणार आहे, तुला टाइमपास करतो. ठीक आहे, आधी पॅन्ट आपण एकी साईडला काढू. दोघीच्या पॅन्ट तुझ्यासोबत राहून मला पण तुझी लँग्वेज. दोघीच्या पॅन्टी ठीक आहे. त्याच्याकडे माझं ब्रमुड्याचं कलेक्शन काढलंय मी. इथं 3 ब्रमुडे आहेत आणि 2 ब्रमुडे मला मिळत नाही. ब्रमुडे कुठे गेले काय माहिती. 2 ब्रमुडे ह्या पूर्ण विकले. हे बघा सगळ्या पॅन्टची मी घडी घातली. आणि खूप पॅन्ट ऍक्च्युली इकडं आणि इकडे पण थोडे. तिकडे माझं तो कुर्ता सापडला. इकडे एक पॅन्ट आहे तिथे. कपडे विकून टाकायचे का म्हणून. कोण घेतले आपले असले छपरी कपडे इतक्या गरीबाचे. आम्ही कुठून पण उचलून आणले घरी. अगो बाया, काय छपरी म्हणतो का. 2000 रुपयाचा एक टॉप आहे माझा. कोणतं दाखव मला. काहीच माझे एवढे शर्ट्स आहेत. ठीक आहे. आणि हिचे बघा, इकडे पण आहेत. आणि घड्या घालते हे बघा. अरे इतके नाही, साड्या तिकडे बघा. इथं आईचा तर अख्खा खप्पा भरलाय बघ की. आणि हे माझे पॅन्टच्या घड्या घातल्या एवढ्या मोठ्या
आता हे माझ्या कालच्या ह्याच्यामुळे लय शिव्या खाल्ल्यात मी आईच्या कुर्त्यामुळे. पिवळा का आणला म्हणून तिला आवडलंच नाही. किती छान आहे. पैसे वाचवले म्हणली आणि असा घाण आणला कुर्ता, पण ठीक आहे. अरे शर्टच लय मळाल्याने दिसते रे. मळालेले कपडे बी आम्ही कडे घालतो. काय सांगावं तुम्हाला गाईज, सॉरी बर का, पण मी मान्य केली थोडी गोष्ट आजच्या दिवसापुरती, फक्त आजच्या दिवसापुरती, की माझ्या भावाने काम केलंय म्हणलं की केलंय. मी खाली बसून घड्या घातल्या इथं बसून, आणि त्या नाव का नको दाखवू, आताच नको दाखवू, शेवटी दाखवू. थांबा इतकं काय लुक होणार आहे, घड्या तर उचलून ठेवल्यात. आम्हाला ना काय सापडलं बघा, दसरा काढत आम्हाला 2 रुपये सापडले होते. चष्मा सापडले, चष्मे मस्त दिसत. ओ माय गॉड, काय झालं लागले यार काय. आणि हा गाईज, ही माळ पण सापडली जपाची, मतलब सापडली नाही, कपाटात होती. मी जपाची वय कधी करायचं? गुरुवारी, दर गुरुवारी जाऊन कुठून आणलीस तू? 11 वेळा करायचो. कुठून आणलीस? दादरून आणली. मग आपण करू शकतो ना आता पण. मी म्हणते तुझी खेळण्यातलीच माळ आहे, कशी बोलते. तर चल बरं, ठेव गाईज. फटाफट ऑलमोस्ट 50% झाले. आता माझं मेकअप फरशी पुसून घ्यायची, सगळे भिताड झाडून घ्यायचे. तो भिताड का भिंती? भिताड. भिताड. आणि नंतर आमचा फॅन आहे ना, हा वरचा दिसतोय का तुम्हाला, तो पण स्वच्छ करायचा आहे. कारण आमच्या आईची नजर आहे ना त्या फॅनवर आहे. फॅनवर ऍक्च्युली कशामुळे मला माहिती नाही, पण आहे खूप दिवस कसं करा, आपल्याकडे चेअर पण नाही वर, कसं हे करायचं. तू उचल मला, मी उचलते तुला. तू उचल मला. मस्त आयडिया आहे ना. लहानपणी आपण तेच करायचं. काय आपलं काय साखराचा पतीचा डबा आला हाताला, किंवा काय पैसे वरी पेरू. किती गावाकडची भाषा बोलायला लागली, भितड जाम, पेरूला जाम म्हणते बघा. ठीक आहे, चांगली गोष्ट. हा म्हणजे मी भूषण डाऊन टू अर्थ भूषण मारत नाही. ओके, मॅडम जरी मी दिसत असेल ना तरी मी भूषण नाही मारत. भूषण हा पण शब्द बघ ना, भूषण नाव आहे मुलाचं, माहिती का. तर ठीक आहे, ही आहे आमची जर्मनची बाटली. जर्मन नाही का, स्टील. किती घाण बोल लागली काय माहिती. थोडा राडा बाकी, एवढा आवरून आपण भेटत. दसऱ्यामध्ये सगळ्यांना पैसे सापडतात म्हणजे सापडतात, मग मलाच का नाही सापडणार. थांबा थोडस, जरा कॅमेरा अँगल चुकलाय माझ्याकडून, समजून घेत जावा. तुमची वैष्णवी जरा थोडी शिकलेली नाहीये. तर हे बघू शकताय किती सापडलेत, किती मोजलेलं नाही. सॉरी माझा भाऊ इतका मन लावून काम करायला, आय डोंट नो व्हाय, कशामुळे काय झाले मला 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 माहितच नाही. तो इतका मन लावून काम करायला ना, मी कुणाला काही सांगू शकत नाही. इकडे बघा तुम्ही, बघा फक्त, त्याला दाखवत नाही, त्याला नजर लागल म्हणून आता नाही दाखवत तुम्हाला, मी शेवटी दाखवते. काय दिदी करते साफ किचन, खूप चांगलं वाटतं मला, खूप छान वाटतं जेव्हा दिदी काम करते ना. आणि मी इकडे ऑलमोस्ट माझं डन होत आलंय. थोडंसं राहिलंय, थोडंसं आपलं हे ठेवायचं थोडंसं या बॉक्समध्ये. आणि माझी व्हॅनिटी पण ऑलमोस्ट डन झालेली. इकडे व्हॅनिटी आपलं सामान आहे, ह्या व्हॅनिटीमध्ये थोडंसं. आणि इकडे आम्ही गाणी ऐकत काम करत आहोत. आणि इकडे दिदी ड्रायफ्रूटच्या भरणा लावत आहे. कसं वाटत आहे? मी खूप दिवसात काम करत आहात. मला पण एक दिला का मी तुला पण खाऊ देत नसतो काय. मग मी वाळकी का दिली मला, ओली पाहिजे होती. आमचं काम झालेलं आहे आणि खूप कष्ट केलेले आहे आज आम्ही. तर आम्ही काम केलं घरातलं, त्याच्याबद्दल नाही म्हणत. आम्ही हे बोलतात की आम्ही डोंबिवलीला पण जाऊन आलो 5 वाजता उठून. आम्ही झोपलेलो पण नाही. आता मी न झोपणार आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय केलं आम्ही काम घरातलं. फक्त कबड आणि किचनचं केलं. किचनचं तुम्हाला माहितीच आहे आमचं किचन. फरशी ती तर रोज घेते ना. तुम्हाला एक दाखवू इच्छितो मी. ब्लॉग बनवायच्या आधी मी जेवायला घेतलं होतं एक चपाती आणि आईनं बनवलेली कशी भाजी पालकाची. मला खूप आवडली. वांगा नाही पालक. तर मी आता तुम्हाला दाखवू इच्छितो ना. त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. विसरून जावं बाकीचं, ठीक आहे. आणि हा त्यांनी मला ट्रॅव्हलिंग पे केली ती. मी पैसे मागितले त्यांना, ट्रॅव्हलिंगचे पैसे द्या म्हणलं. कारण मी इतक्या लांबून तिथपर्यंत गेलतो, इथून तिथपर्यंत गेलतो. सो यायचा जायचा खूप खर्च झाला. खूप म्हणजे खूप मेट्रोने गेलतो आम्ही. सो तर मग ते खर्च झाला. मग त्यांनी दिला तो खर्च. पण आपलं काम झालं. मला काय झालं? माझ्या मागचं काम तेवढंच माझा भाऊ करू लागला मला. हा जाऊ द्या. सो आता तुम्ही बघा आमचं कबड. आधी कबड पासून स्टार्ट करूया है ना. आधी हे इग्नोर करा, कारण ह्या बॉक्समध्ये आम्ही कॅरी बॅग वगैरे जे आम्हाला लागत नाही ते ठेवलं. आणि इकडे आमचं शूटचं सामान आहे. हे 2-3 ट्रायपॉड आहे. इकडे एक ट्रायपॉड आहे. ह्याच्यावर आम्ही कपडे वाळू घातले तर. इकडे एक लाईट आहे आणि हा छात आहे. आणि उघड ना आता काय तोंडात. हा ते पर्स काढते, चांगले दिसत नाही ऍक्च्युली. काढ ना अगं, फक्त वरून काढायची, त्यात काय एवढं. गाईज या सगळ्या पॅन्ट ठेवायचं. डीचे टॉप आहे. तिकडे माझे शर्ट्स आहेत.
तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. पुन्हा आईच्या इकडं माझ्या चड्ड्या आहेत. भरमुडा इथं आहे माझा, हे बघा माझा भ्रमुडा आणि इकडे भरमुडा भ्रमुडा. सो गाईज आईच्या साड्या काय पैसे दाखव, किती पैसे. तर गाईज इकडे आईच्या साड्या बघत किती जास्त वाढलेत ना. हा, आणि इकडे आमचे ड्रायव्हर पण सगळे सेट केले, कारण आम्ही नाही दाखवू शकत, त्याच्यामध्ये काही पण असू शकते, गोळ्या औषध वगैरे. इकडे आमचा हतरून पांघरून आहे आणि इकडे सगळे कपडे ठेवतो आम्ही आईच्या साड्या याच्यामध्ये. आणि आमचे द्यावा तू फ्रंट कॅमेरा ओपन कर बरं. अहो मला काय वाटलं माहिती का, इतके मोठे कपडे होते, कपडे गेले कुठे. ह्या पोरांना ही बॅग भरली, आखी सुटकेस भरली. किती उचलून दाखव. हातावर कळत वजन, त्याच्यामध्ये सगळे कपडे भरून काय ठेवायचं पण सांगून ठेवू शकतो. जागा झाली काय चिन्हधांद्या किती गावठी भाषा बोलायला. चिन्हधांद्या वाटीत चिन्हधांद्या काय. आणि इथं आहेत माझे टी शर्ट्स आणि रोज वापरायचं भ्रमुडे तुला शिकत बोलती माय भ्रमुडेवाली. आणि इथं आहेत माझ्या बांगड्या, सारी वैभवच्या बांगड्या. इकडे लॅपटॉप आहे, इकडे नट मेकिंग सामान आहे. हे आमचं असं कबाडची टूर होते तुमची. आणि मी किचनचे हे बघा सगळ्या भरण्या लाईनला लावून ठेवल्या. काय दिसतंय हे बघा डाळ सगळे ठेवलं. डाळ परत गाईस शिपूची भाजी बघा तुम्ही आधी. शिपूची भाजी ही काजू. अरे काजूची भरणीची टोपण कुठे आहे. सो गाईस इकडे आपण ब्लॉगचा एंड करूया. आणि तू हो की जेवायला घेऊन आला ना पण ही डब्यात चपात्या उघड्याच ठेवल्या. काय पण गैस आजच्या ब्लॉग मध्ये काय झाले काय माहिती आम्हाला, काय दाखवा लागत, कसं मी बोलायला लागलं काय म्हणलंय तुझं. भरण्या नको थोडा काहीतरी म्हणजे जार वगैरे. भरण्या काय भरणे डब्बे म्हणणे डब्बे भरण्या. किती शुद्ध बोलती काय. ठीक आहे, भावाने शिकवलं मला शुद्ध बोलायला. असो गाईज आपण एंड करूया ब्लॉगला. ठीक आहे, तर असं आमच्यासोबत जे घडलं, जे सकाळचं आम्ही विसरून गेलो. आम्ही खूप लगांनी खूप मेहनतीने काम केलं. लग्न हिला हिंदी पण येत नाही बघ. ते लग्न नाही ग, ते मेहनत. गड्स म्हणजे काय. गड्स म्हणजे जिद्द ग. माझ्या भावाला लयच इंग्लिश यायला लागली. मला कळालंच गेले, माझा भाऊ पटून इंग्लिश शिकायला. ती लोणच्याला काय म्हणते पिकल पियाला कळते. अहो मला तर कळतच नाही पिकल. मला तर पीक पण कळत नाही. माझं पीक पियाची पीक काय. पीक म्हणजे असते काहीतरी डुक्कर. तेच डुकराचं माहितीच असतंय काही पण म्हणा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आज ब्लॉग आम्ही काय जणांची कमेंट आली की घराच्या बाहेर पण जाऊन ब्लॉग बनवा. आज घराच्या बाहेर पण आलं आणि घरातून ब्लॉग गेला. म्हणजे गेलं बाहेर ब्लॉग बनवण्यासाठी, पण तिथलं वातावरण मला पसंत नाही. पण घरातच ब्लॉग बनवला. सो गाईज थँक्यू सो मच. परत व्हिडिओ बघितला आणि खूप प्रेम दिलं. बाय. आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. त्यावेळेला आम्हाला माहित पडेल तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग. सॉरी